तर मला लोकसभेची निवडणूक लढवायची नव्हती। प्रीतम मुंडे चांगलं काम करत होत्या, त्यांनीच निवडणूक लढवावी अशी माझी इच्छा होती। मात्र माझं डायरेक्ट तिकीट जाहीर झालं असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं आहे। तर पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंच्या घरी भेट दिली। यावेळी पंकजा मुंडेंचं औक्षण करण्यात आलं। मला लोकसभेची निवडणूक खर्च लढायची नव्हती। प्रीतम ताई एवढा सुंदर काम करत होत्या, प्रीतम ताईच खासदार व्हावं अशी माझी इच्छा होती, परंतु माझं डायरेक्ट तिकीट डिक्लेअर झालं। आमच्या भारतीय जनता पार्टीची एक पद्धत, राज्याची टीम आणि देशाची टीम असते आणि स्वतः आमचे प्रधानमंत्री प्रत्येक गोष्ट, अमित भाई शहा, जे.पी. नड्डा बसून प्रत्येक गोष्ट मॉनिटर करतात। त्यांनी प्रत्येक तिकीट स्वतः ठरवलेलं आहे। या देशातलं तुमच्या लेखीचं भाग्य आहे की त्यांनी स्वतः मला लोकसभेमध्ये उमेदवारी दिली। ताईंना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांचं स्वागत खरं तर मी जिल्ह्याच्या बॉर्डरवरतीच करायला सांगितलं होतं, पण त्यांनी सांगितलं की पालकमंत्री आहेस, त्यामुळं तू घरी थांब, मी घरी येणार भेटायला। माझ्या बहिणीला उमेदवारी मिळाली आहे, तिचं स्वागत करायला मोठा भाऊ म्हणून मी असणं आणि अभूतपूर्व स्वागत या परीला व्हावं, कारण इथला लोकप्रतिनिधी सुद्धा मी आहे। त्यामुळे तिने घरी यायच्या अगोदर मी तिची भेट घ्यावी, तिचं स्वागत करावं आणि नंतर घरी बोलवावं, हे माझ्यासाठी जास्त अधिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।